नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. महाराष्ट्र धोबी परेड वरटी समाज आरक्षण समन्वय समिती सर्वभाषिक बैठक नांदेड येथे संपन्न. महाराष्ट्र धोबी परेड वरटी समाज हा येणाऱ्या 8 डिसेंबर 2025 पासून संविधान चौक नागपूर येथे संविधानिक लढाई लढणार असून विविध मागण्यांसंदर्भात साखळी उपोषण व आमरण उपोषण करण्यात आले आहे. या ठिकाणी या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. पूर्वी असलेले अनुसूचित प्रवर्गाचे आरक्षण 1960 मध्ये काढून ओबीसी प्रवर्गामध्ये टाकण्यात आले. ते आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये पूर्ववत करण्यात यावे. 2002 मध्ये डॉक्टर भाडे समिती नेमण्यात आली होती. या समितीने स्पष्ट अहवाल दिला होता की धोबी समाज हा अनुसूचित जातीचे निष्कर्ष पूर्ण करत असल्यामुळे त्यांना तात्काळ तत्सम सवलती लागू करण्यात याव्यात. परंतु आजपर्यंत राज्य सरकारने ती लागू केली नाही. तत्कालीन विरोधी पक्षाचे व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण तात्काळ लागू करावे या मागणीसाठी हे साखळी उपोषण व आमरण उपोषण करण्यात आले आहे. तरी धोबी परेड वरटी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने 8 डिसेंबर रोजी नागपूर येथे उपस्थित राहावे असे वामनराव पेनुरकर, संतोष औंढेकर, कोंडिबा मांजरकर, बालाजी कापसे, पिंटू मारवाडीकर, शंकर कापसे, पंढरी येवले आदींनी जनतेशी संवाद साधला. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. येत्या 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र धोबी परेड वरटी समाज आरक्षण समन्वय समिती यांच्या छत्रछायाखाली सर्व समाज धोबी समाज बांधव 8 डिसेंबर रोजी नागपूर येथे आमरण उपोषण व साखळी उपोषणावर बसणार आहेत. आणि विशेष बाब म्हणजे 60 वर्षापासून जे आमचं आरक्षण हिरावून घेतलेले आहे. प्रांत रचना महाराष्ट्रात जेव्हा विभागणी झाली त्यावेळेस आम्हाला एसी प्रवर्गातून ओबीसी मध्ये तयार करण्यात आलं. त्या लढ्यासाठी आज 60 वर्ष झाली. समाज आमचा लढा देत आहे. काही लोक याच्यामध्ये त्यांचे स्वप्न अजून राहिले, ते आम्हाला सोडून गेलेत. आणि जे आहेत आता सध्या आणि ते मंडळी आमची ते खूप जीवापाड प्रयत्न करून आरक्षणासंदर्भात तिच्या म्हणजे पाठलाग करत आहेत. पण या सरकारला काही जाग येत नाही. 2002 मध्ये डॉक्टर भाडे समिती ही सरकारतर्फे निवडण्यात आली. त्या अहवालामध्ये त्यांनी सरळ स्पष्टीकरण दिले की धोबी समाज हा अस्पृश्यतेचा निकष पूर्ण करतो व त्यांना तत्सम सवलती तात्काळ लागू करण्यात याव्या. पत्र सुद्धा दिले त्या समितीने. तरी सरकार आज तयार नाही आम्हाला द्यायला. आणि आजपर्यंत आमचा समाज कुठेतरी कमी पडत होता म्हणण्यापेक्षा एकटे संघटना आपल्या परीने लढा देत होती. ते सर्व आज एकत्रित आलेत. हे खूप मोठी ताकदीची बाब आहे आमच्या समाजासाठी. आणि आता 8 डिसेंबर रोजी आम्ही साखळी उपोषण व आमरण उपोषण करणार आहोत. आता सध्या स्थितीमध्ये मागे बसलो होतो मी आमरण उपोषणला नांदेडमध्ये आमच्या. तर आम्हाला प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने पाठिंबा दिला. त्यांचे सगळ्याचे लेटर हेड आहेत माझ्याकडे. आम्ही आमरण उपोषण केलं. त्या 4 दिवस बसलो होतो उपोषणाला मी. हे पूर्ण समाजाचे संघटनेचे लोक आमच्या समाजावर खरंच अन्याय झाला आणि आपल्याला न्याय भेटला पाहिजे म्हणून तिथं जिल्हाधिकारी पेशून आम्हाला पत्रकाद्वारे पाठिंबा जाहीर केला त्या संघटनेने. भरपूर संघटना आणि यावेळी अशी आहे की भरपूर संघटना आम्हाला पाठिंबा देतील. पासून 11 तारखेपर्यंत धरणे आंदोलन उपोषण आमरण उपोषण करता येतं. आणि प्लस 12 तारखेला अधिवेशनामध्ये विधान भवनावर महामोर्चा करण्यात येणार व जनतेला काही त्रास होणार नाही. त्यामध्ये या प्रकारे आम्ही पूर्ण करणार. पूर्ण महाराष्ट्रातून धोबी समाज हा एकवटा येणार आहे. कमीत कमी 50,000 पब्लिक तरी जमेल.